हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, जो आपला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना, त्यांनी काही वेळापूर्वी जे आपलं BSc नर्सिंगचा कॅप राऊंड 3 होता ना, तर त्याचं एक सीट मॅट्रिक्स मिळणार होता आज आपल्याला आणि ते यांनी या ठिकाणी अलॉटमेंट केलेलं आहे। तर आता सीट मॅट्रिक्सच्या नुसार तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत, गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीची जागा आहे, त्यानुसार तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत आणि IQ कोट्याच्या जागा किती वॅकंट आहेत, तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये मिळते। आणि जो काय सीट मॅट्रिक्स CET ने अपडेट केला ना, त्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत किंवा मग जनरल कॅटेगरीच्या किती जागा आहेत, तर त्यानुसार तुमची एक प्रेफरन्स लिस्ट तुम्ही तयार करू शकता आणि ती जी लिस्ट आहे ती तुम्ही राऊंड 3 च्या चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला एक जनरल आयडिया मिळून जाईल की तुम्ही एखादा कॉलेज राऊंड 2 मध्ये जॉईन केलता आणि जे कॉलेज तुम्हाला बेटरमेंट करून थर्ड राऊंड मध्ये हवे होते तर त्या ठिकाणी सीट वॅकंट आहे का नाही याची पण तुम्हाला एक जनरल आयडिया मिळून जाते। तर पहा, हा छोटासा व्हिडिओ आहे ना, तर यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ती सविस्तर माहिती देणार आहे की कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, टोटल गव्हर्नमेंटच्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत BSc नर्सिंगच्या थर्ड राऊंडसाठी, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत। तर पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला, तुम्हाला जे काय 1 नंबरचं कॉलेज दिसतं ना गव्हर्नमेंट वाला, जो की आपला JJ हॉस्पिटल तुम्हाला मुंबईमध्ये बघायला मिळतो, जर आपण विचार केला तर टोटल 50 सीटची इंटेक कॅपॅसिटी तुम्हाला दिसत होती। आणि आता जर आपण राऊंड थर्ड साठी विचार केला टोटल किती जागा रिकामी आहे, तर तुम्हाला एक SC कॅटेगरीमधून जनरल कोट्यामधून या ठिकाणी एकच जागा बघायला मिळते। पहा, आता प्रत्येक कॅटेगरीमधून तुम्हाला एक जनरल कोटा बघायला भेटतो, त्यामध्ये की फिमेल स्टुडंट प्लस जो मेल स्टुडंट राहील ना सेम कॅटेगरीचा, तर ज्याचा जास्त स्कोर असेल त्याला या ठिकाणी अलॉटमेंट केलं जातं। त्याचबरोबर तुम्हाला एक वुमन कोटा बघायला भेटतो, तर या ठिकाणी फक्त फिमेल आणि की गर्ल स्टुडंट जे आहेत त्यांना सीट अलॉटमेंट केलं जातं। बाकी ऑर्फन म्हणजे अनाथ मुलं असतात समजा, आणि PWD म्हणजे फिजिकल हँडिकॅप जे की अपंग मुलं राहतील ना, त्यांच्यासाठी काही जागा या ठिकाणी राखीव दिसतात समजा। पण जनरल ज्या सीट राहत आहेत त्या कॅटेगरी मधला मुलगा आणि मुलगी दोघांना पण त्या ठिकाणी अलॉटमेंट केलं जातं। त्यानंतर जर आपण विचार केला ह्या हॉस्पिटलमध्ये, तर SC कॅटेगरीसाठी जनरल कोट्याचा फक्त तुम्हाला एकच जागा बघायला भेटतो, बाकी कुठल्याही प्रकारात कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीचा या ठिकाणी एकही सीट वॅकंट नाहीये। म्हणजे बाकी कॅटेगरीच्या पूर्ण सीट ज्या आहेत त्या कंप्लीट राऊंड 1 राऊंड 2 मध्ये फिल झालेल्या आहेत। त्यानंतर जर समजा तुम्ही SCBC साठी बघितलं तर या कॅटेगरीसाठी पण कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सीट वॅकंट नाही आहे, टोटल सीट या ठिकाणी फुल झाल्या आहेत। जर आपण EWS चा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून एक जागा दिसत आहे, म्हणजे गर्लसाठी EWS कोट्याची एक जागा अजून पण तुम्हाला वॅकंट दिसत आहे। त्यानंतर जर आपण विचार केला तर तुम्हाला OBC कॅटेगरीमधून फिजिकल हँडिकॅपचा पण एक जागा दिसत आहे, म्हणजे एखादा OBC कॅटेगरीचा विद्यार्थी तो जर समजा फिजिकल हँडिकॅपचा विद्यार्थी थर्ड राऊंड मध्ये अप्लाय नाहीये करणार, तर देन ती सीट जी आहे ती OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकते, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीचा पण तुम्हाला एक फिजिकल हँडिकॅपचा या ठिकाणी टोटल वॅकंट सीट या ठिकाणी दिसून येत आहे या कॉलेजमध्ये। जर आपण विचार केला तुम्हाला टोटल 4 जागा बघायला भेटतील, एक जागा जी आहे ती जनरलची वॅकंट आहे, एक जागा वुमनची आहे आणि 2 जागा ज्या आहेत त्या फिजिकल हँडिकॅपच्या तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला भेटतील। ऑफ द रिझर्वेशन राहतं डिफेन्स 1 डिफेन्स 2, तर त्याची कुठल्याही प्रकारे कोणतीही जागा जी आहे ती JJ हॉस्पिटलमध्ये थर्ड राऊंडसाठी रिकामी नाही आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जे काय 2nd नंबरचं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजला पण तुम्ही सेम या पद्धतीने बघू शकता की BJ कॉलेज पुण्याचं आहे समजा, तर त्यामध्ये किती जागा रिकाम्या आहेत जसं की तुम्ही बघितलं तर SC कॅटेगरीसाठी वुमनसाठी एक जागा दिसते, ST कॅटेगरीसाठी जनरल मधून एक जागा आहे समजा। तर तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती जागा आहेत हे पण तुम्ही चेक करू शकता। टोटल 5 जे आहेत त्या स्टेट कोट्यामधून सीट वॅकंट आहेत BJच्या, आणि एक जी आहे ती तुमची डिफेन्स 2 ची जनरल मधून पण तुम्हाला सीट वॅकंट दिसून येते। आता आपण बघूया की टोटल 5 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल किती जागा वॅकंट आहेत। जर आपण विचार केला तर 5 गव्हर्नमेंट कॉलेजची 250 ची इंटेक कॅपॅसिटी होती, आणि आता थर्ड राऊंडसाठी किती जागा वॅकंट आहेत, तर आपण SC कॅटेगरीसाठी बघितलं तर जनरल मधून 2 जागा आहेत समजा। टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळून वुमन कोट्याची एक जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपची एक जागा, म्हणजे जवळपास 4 जागा ज्या आहेत त्या आपल्याला SC कॅटेगरीच्या या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यानंतर ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी ST कॅटेगरीमधून जनरलच्या 2 जागा तुम्हाला बघायला भेटतील। फिजे कॅटेगरीचा विचार केला तर फिजिकल हँडिकॅपची एकच जागा आहे। NT1 चा विचार केला तर कुठल्याही प्रकारे सीट या ठिकाणी वॅकंट नाही आहे। NT2 चा विचार केला तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपचा एक सीट बघायला मिळतो। NT3 कॅटेगरीचा किंवा NTD चा विचार केला तर जनरलची एक जागा आहे या ठिकाणी, आणि वुमन कोट्याची पण एक जागा या ठिकाणी वॅकंट दिसून येत आहे। OBC कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची एक जागा आहे, ऑर्फनची एक जागा मिळते, आणि 2 फिजिकल हँडिकॅपच्या जागा तुम्हाला OBCच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघायला मिळत आहे।
आहेत. ACBCचा जर विचार केला तर एक जागा जनरलची आहे, एक जागा वुमनची आहे आणि एक जागा जी आहे ती फिजिकल हँडिकॅपची आहे. त्यानंतर EWSचा विचार केला तर वुमन कोट्यामधून 2 जागा आहेत आणि फिजिकल हँडिकॅपची एक जागा बघायला मिळते. ओपनचा विचार केला तर 2 जागा आहेत टोटल जनरलच्या आणि 4 जागा फिजिकल हँडिकॅपच्या मिळत आहेत. तर टोटल 26 जागा तुम्हाला ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेजच्या अजून पण वॅकेंट दिसत आहेत. नंतर आपण डिफेन्स 2चा विचार केला ऑफ द रिझर्वेशन मध्ये तर 2 जागा जनरलच्या, एक जागा जी आहे तुम्हाला वुमन कोट्याची बघायला मिळते. तर ऑफ द रिझर्वेशनच्या टोटल 3 जागा ज्या आहेत तुम्हाला डिफेन्स 2 साठी या ठिकाणी वॅकेंट दिसत आहेत. टोटल 29 जागा ज्या आहेत त्या BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजच्या तुम्हाला दिसत आहेत. जर आता आपण खाली बघितलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर बॉम्बे हॉस्पिटल जे आहे ते मुंबईचं वुमन कोट्यासाठी तुम्हाला एक कॉलेज दिसतं. या ठिकाणी जनरलच्या कुठल्याही प्रकारे सीट नसतील, पण वुमनच्या जरी सीट बघितल्या तर ACBC साठी तुम्हाला एक सीट दिसते, EWS साठी 2 जागा आहेत आणि ओपनसाठी एक जागा, म्हणजे टोटल 4 जागा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत. त्यानंतर जर समजा तुम्ही बघितलं तर तेरणा मेडिकल कॉलेज आहे नवी मुंबईचा, 100ची इंटेक कॅपॅसिटी आहे. तर या ठिकाणी बॉईज आणि गर्ल्स दोघांना पण अलॉटमेंट केलं जातं. तरी पण या ठिकाणी NT3 कॅटेगरीपर्यंत कुठल्याही प्रकारे सीट जी आहे ती वॅकेंट नाही आहे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या पूर्ण जागा या ठिकाणी तुम्हाला बुक होताना दिसून येत आहेत. जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर जनरलची एक सीट आहे आणि वुमन कोट्याची एक सीट बघायला मिळते. त्यानंतर बाकी ACBCचा पण कुठलाही सीट वॅकेंट नाही आहे. EWS मधून 3 जागा आहे जनरलच्या, बाकी ओपन कॅटेगरीच्या 7 जागा जनरलमधून, एक जागा जी आहे ती वुमन कोट्याची. टोटल 100 पैकी 13 जागा तुम्हाला अजून पण वॅकेंट दिसत आहेत. आणि ऑफ द रिझर्वेशन जे आहे समजा मॅनेजमेंट कोटा किंवा स्पॉट राऊंडच्या त्या 15च्या 15 जागा तुम्हाला इथं अजून पण वॅकेंट दिसत आहेत. म्हणजे 28 जागा ज्या आहेत त्या तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला टोटल या ठिकाणी दिसून येत आहेत. तर पहा आता तुम्ही ज्यावेळेस PDF ला एकदम खाली घेऊन येणार ना तर तुम्हाला टोटल किती सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट करतात त्याची एक पूर्ण अपडेट भेटून जाईल. तर पहा जवळपास 203 जे आहेत ते या ठिकाणी कॉलेज तुम्हाला दिसून येत आहेत. म्हणजे परत एकदा की अजून काही कॉलेज जे आहेत त्या ठिकाणी 100% ऍड झालेले आहेत. जसं की तुम्हाला हा लास्टवाला कॉलेज दिसतो समजा, जो की सोलापूरमध्ये आहे, 60ची इंटेक कॅपॅसिटी आहे, 60 पैकी 60 जागा अजून वॅकेंट आहेत. म्हणजे हा पण कॉलेज जो आहे तो 99 पार्टिसिपेट करत आहे. नंतर तुम्हाला एक सांगलीमध्ये अजून एक कॉलेज दिसत आहे मिरजमध्ये, या ठिकाणी पण 50ची इंटेक कॅपॅसिटी, याच्या पण 50ला 50 जागा ज्या आहेत त्या अजून वॅकेंट आहे. म्हणजे हा पण तुम्हाला एक नवीन कॉलेज जो आहे तो या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करताना दिसून येत आहे. तर ज्या कॉलेजची 100% इंटेक कॅपॅसिटी वॅकेंट आहे ना तर तो नवीन कॉलेज जो आहे तो थर्ड राऊंडला येत आहे, अशी तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल. जर आता आपण विचार केला की टोटल प्रायव्हेटमध्ये अजून थर्ड राऊंडला किती जागा रिकाम्या आहेत तर पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला SC कॅटेगरीचा तर जवळपास 68 जागा ज्या आहेत त्या जनरलमधून रिकाम्या आहेत. वुमनमध्ये 30 जागा रिकाम्या दिसतील. ST कॅटेगरीचा विचार केला तर 48 जागा जनरलच्या, 20 जागा वुमन कोट्याच्या आहेत. FJ कॅटेगरीचा विचार केला तर 19 जागा जनरलच्या, 8 जागा ज्या आहेत त्या वुमन कोट्याच्या आहेत. NT1चा विचार केला तर 12 जागा जनरलच्या आहे, वुमनच्या 6 जागा आहेत. NT2चा जर विचार केला तर 20 जागा जनरलच्या, 11 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला वुमन कोट्याच्या दिसतील. NT3चा विचार केला तर 14 जागा जनरलच्या, 8 जागा ज्या आहेत त्या वुमन कोट्याच्या दिसतील. OBC साठी विचार केला तर 110 जागा ज्या आहेत त्या जनरलच्या, 50 जागा गर्ल्ससाठी दिसतील समजा. तर या टोटल जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या बघायला मिळतील. ACBCचा विचार केला तर 397 जागा जनरलच्या आणि 181 जागा तुम्हाला ACBC मधून ज्या आहेत त्या वुमनसाठी दिसतील. EWSचा विचार केला तर 499 जागा आहे जनरलमधून, 220 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून दिसतील समजा. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 561 जागा जनरलमधून, 341 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमनसाठी दिसत आहे समजा. आणि टोटल सीटचा विचार केला तर 2623 सीट जे आहेत त्या तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये पण वॅकेंट दिसत आहेत. आणि यामुळेच मी तुम्हाला बोलत होतो की थर्ड राऊंडच्या नंतर तुमचा स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजेच 4 नंबरचा राऊंड पण जो आहे तो ऑनलाईन कंडक्ट होऊ शकतो. आणि लास्ट इयर पण कंडक्ट झालता. आणि जरी तुम्हाला 4 राऊंडमध्ये अलॉटमेंट झालं तरी तुम्हाला कॅटेगरीचं 100% बेनिफिट मिळतं. आणि ज्या विद्यार्थ्यांचा एकदम कमी पर्सेंटाईल आहे ना तर त्यांना थर्ड किंवा मग फोर्थ राऊंडमध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट होऊ शकतं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. बरेच जे मुलं आहेत ते पॅनिक होते की थर्ड राऊंड होईल का नाही, चौथा राऊंड होईल का नाही. तर पहा खूप साऱ्या सीट ज्या आहेत त्या जवळपास 2623 जागा ज्या आहेत त्या टोटल अजून पण तुम्हाला वॅकेंट दिसत आहेत. आणि तुम्ही IQ कोट्याचा जर विचार केला तर जवळपास 1156 जागा तुम्हाला अजून पण दिसत आहेत. जर आपण टोटल जागांचा विचार केला तर 3779 जागा ज्या आहेत तुम्हाला BSc नर्सिंगच्या या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजच्या अजून पण वॅकेंट दिसत आहेत. म्हणजे थर्ड राऊंडमध्ये पण काउन्सिलिंग क्लोज नाही होणार. इन केस एक तर स्पॉट राऊंड कंडक्ट होईल किंवा मग जर समजा जेवढ्या मुलांना थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट केलं जाईल सगळेच मुलं जर समजा ॲडमिशन घेतील आणि काउन्सिलिंगमधून आउट नाही होणार, कॉलेज जॉईन करून समजा डिग्री कंटिन्यू करतील तर देन त्या कंडिशनमध्ये होऊ शकतं की चौथा
राऊंड नाही पण होणार, डायरेक्ट स्पॉट राऊंड कंडक्ट होईल. पण जर याच्यातले समजा 10% जरी मुलं आउट झाले तरी देन त्या कंडिशनमध्ये पण अजून एक ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड कंडक्ट करून सीईटी सेल ज्या आहेत त्या बाकीच्या सीट ज्या उरतील समजा 500 किंवा 600 किंवा 1000 तर ते आपण सीईटी सेल ऑनलाईन फिल करू शकता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर ज्या मुलांचा कमी स्कोर आहे त्यांना एक तर थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट होऊन जाईल किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळण्याचा चान्स आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे पॅनिक होण्याची गरज नाहीये. तर पहा हे एक सीट मॅट्रिक्स होतं जे की मी एकदम सविस्तरमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जे काय ॲडमिशन प्रोसेस चालन समजा 2024-25 ची बीएससी नर्सिंगची स्ट्रे वॅकन्सी राऊंड असो किंवा मग स्पॉट राऊंड असो किंवा मग चॉईस फिलिंग असो तर त्याची एक सविस्तर माहिती आम्ही या छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर नक्की शेअर करू.